आता सायनदेव हे पट्टशिष्य म्हणजे कसं आहे की महाराजांच्या बाकीचे शिष्य जे होते ते काही काळ सेवा केली आणि त्यांनी मग त्यांच्या पंथाला लागले. पण हे पट्टशिष्य म्हणजे अशी कायम महाराजांच्या सेवेत असायचे. आता सायनदेव हे राहणारे कडगंजीचे आणि ते बासर गावी एका मुसलमान राजाकडं नोकरी करायचे आणि नोकरी करत असताना महाराजांची सेवा करायची. आता सेवा करत असताना मग त्या राजाची पद्धत काय होती की दरवर्षी एका ब्राह्मणाचा शिरच्छेद करायचा, मग तू कुणी असू द्या. बरं. मग त्यांनी एक दिवशी महाराजांचे राजाची निरोप आला सायनदेवांना की तुला बोलवले राजाने. आता ते राजाकडेच नोकरी करत असताना त्यांच्या लक्षात आलं की आज आपला नंबर आलेला आहे, आज आपला शिरच्छेद होणार. मग त्यांनी निरोप पाठवलं, मी येतो म्हणून सांगितलं आणि महाराजांना भेटले, महाराजांच्या पाया पडले आणि महाराजांना म्हणले की आज मला राजांनी बोलवले आणि तो माझा शिरच्छेद करणार आहे. तर आता मला तुमची माझी आता ही शेवटची भेट, मला फक्त आशीर्वाद द्या. तर महाराज म्हणाले तू काळजी करू नको, निर्धास्तपणे जा, तो राजा तुझे काही शिरच्छेद वगैरे करणार नाही आणि तुझा सत्कार करून तुला परत पाठवून देईल. बापरे. आणि तू जोपर्यंत परत येत नाहीस तोपर्यंत मी इथंच उभा आहे. आणि ह्याचा उल्लेख गुरुचरित्राच्या 13व्या अध्यायामध्ये 14व्या अध्यायामध्ये याचा उल्लेख आहे. बरं. या गोष्टीचा यौवन राजाने बोलवलं ते. मग पाया पडले आणि सायनदेव राजाच्याकडे गेले. राजाकडे गेल्यानंतर राजाला सायनदेवांना पाहिल्यावर एकदम संताप झाला आणि अशी चक्कर यायला लागली आणि तो पळत जाऊन आतल्या खोलीत जाऊन पडला. पडल्यानंतर त्याला तो बेशुद्धावस्थेत गेला आणि त्याला असं दिसायला लागलं की सायनदेव त्याला मारतायत, म्हणजे त्यात शिरच्छेद करायला आले. आणि तो घाबरल्यानंतर त्याला दरदरून घाम फुटला आणि मग तो शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी पाहिलं तर त्याला असं लक्षात आलं की हे सायनदेव हे साधी विभूती नाही आहे. व ते त्यांच्या पाया पडले सायनदेवाच्या आणि सायनदेवांना म्हणले की मला क्षमा करा, मला अभय द्या, माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली. आणि मग त्यांचा सत्कार केला आणि त्यांना परत पाठवून दिलं.